25 जानेवारी रविवारी येत आहे रथसप्तमी आणि आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केले गेले पाहिजे, काय करायचं नाही आहे आणि रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं, तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं, त्यामागे काय महत्त्व आहे, ते केल्यामुळे काय लाभ होतो. मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो. म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजा केली जाते. आपल्या आयुष्यामध्ये बघा खरंच सूर्याचं किती महत्त्वाचं स्थान आहे. आपल्याला वाटतं की सूर्य उगवला, उजेड झाला, सूर्य गेल्यानंतर अंधार होतो, रात्र होते. पण हेच विचार करा, जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसले असते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य अंधारात घालवावे लागले असते. तर त्यामुळे सूर्यदेवांचं खरंच आपल्याला आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची या दिवशी पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती जी आहे तर ती होतच असते. मनामध्ये कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरा करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्यप्राप्ती होते, पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे. तर बघा, रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो. तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असतील, महापाप झाले असेल तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. गंभीर आजारांपासून, रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार सुद्धा घालायचा आहे आणि अंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. गच्चीवर जाऊन करा, बाल्कनीमधून करा, टेरेसमधून करा. फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही बाथरूममध्ये अंघोळ झाल्यानंतर कपडे घालून पूर्व दिशेला तोंड करून ओम श्री सूर्यदेवताय नमः, ओम श्री सूर्यदेवताय नमः असं तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ्य दिला तरी सुद्धा चालेल. पण या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो. सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे या दिवशी सूर्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य हे रथामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे त्या रथाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं. आणि या दिवशी दूधसुद्धा आपल्याला उतू जाऊ द्यायचं असतं, ते सुद्धा शुभ मानलं जातं. आता दूध कसं उतू जाऊ द्यायचं, तर एरवी आपण महिला ज्या आहेत तर दूध उतू गेलं म्हणजे आपल्याला खूप आता स्वच्छ करावं लागणार वगैरे, आता सगळं घाण झालं, गॅस ओटा, आपल्याला कंटाळा येतो किंवा ती होऊ नये असं आपली इच्छा असते की दूध उतू जाऊ देऊ नये. पण रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध उतू जाऊ द्यायचं आहे. अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला उतू घालवायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे. बघा, दूध अग्निदेवतांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही एक तवा घ्या. तव्यावर तुम्ही वेगवेगळ्या झाडांचे छोटे छोटे लाकडं घ्या, म्हणजे छोट्या छोट्या काटक्या घ्या. गौरीचे तुम्ही 2-3 तुकडे टाका. शेणाची जी गौरी असते तर त्याचे तुम्ही 2-3 तुकडे टाका. त्यानंतर थोडंसं तुम्हाला प्रज्वलित होण्यासाठी तुम्ही 1-2 कापराची वडी टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला मातीचं छोटंसं मटकं घ्यायचं आहे. जसं आपण मातीचं घेतलं होतं, सुगड पूजन केलं होतं, आपण त्याला खण म्हणतो, त्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आहेत. अगदी थोडे थोडे टाकायचे आहेत. थोडीशी साखर, थोडे पांढरे तीळ आणि तांदूळ अगदी किंचित किंचित चिमूटभर टाकायचे आहे. अर्ध्यापेक्षा वर तुम्हाला त्या बोळक्यामध्ये दूध घ्यायचे आहे. मातीचे भांडे किंवा इतर कोणतेही दुसरे भांडे असेल तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला हे दूध जे आहे ते शक्यतो उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा पद्धतीने ठेवायचे आहे. म्हणजे उत्तर दिशेला उतू जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं उत्तरेकडे काणी करून ठेवा. पूर्व दिशेला उतू जाऊ द्यायचं असेल तर थोडंसं पूर्व दिशेला काणी करून ठेवा. त्यानंतर तव्यावरच्या आपण छोट्या छोट्या काटक्या ठेवल्या होत्या त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि दूध उतू जाईपर्यंत तुम्हाला ते उकळू द्यायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. हे आपण अग्निदेवांना दुधांचा प्रसाद अर्पण करत असतो. आपण नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ होत असतो. आणि उरलेलं दूध आहे ते तुम्ही चमचाभर घरातल्या सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. त्यामुळे आरोग्याच्या पण काही समस्या असतील, रोगव्याधी वगैरे असतील, मोठे रोग वगैरे असतात, ते काही असतील त्याच्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. सगळ्यात पहिले म्हणजे हे व्रत कोणी करायचं आहे? पाहायला गेलं तर हे व्रत सगळ्यांनीच करायचं आहे. असं काही नाही आहे की यानेच केलं पाहिजे, त्यानेच करायचं आहे. तर सगळेजण तुम्ही हे व्रत करू शकतात. पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही आहे, कमकुवत आहे, त्यांनी तर हे व्रत करायचंच आहे. ज्यांना वारंवार आरोग्यसंबंधित काही समस्या येतात, काही ना काही शरीराच्या समस्या चालूच असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मूलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत, त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे, त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा पण करायची आहे. पूजा मी पुढे सांगते. तर अशा सोप्या पद्धतीने आणि उपवास तुम्हाला होत असेल, शरीराला झेपत असेल तर तुम्ही उपवास करा, नाही तर उपवास नाही करून तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या तरीसुद्धा चालेल. आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची? तर सगळ्यात पहिले रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा. अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही इतर बघा तुम्ही काही खायच्या प्यायच्या वस्तू देऊ शकतात, रक्तदान करू शकतात. काही तुमच्या मनाला योग्य पटेल ते काही दान करा. यथाशक्तीने करा. मनापासून दान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात सुद्धा या दिवशी गंगाजलाचे 2 थेंब टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे. कारण या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान केलेलं चांगलं मानलं जातं. पण आपल्याला ते शक्य होत नाही, म्हणून मी नेहमी सांगते गंगाजलची बाटली घरामध्ये ठेवा. कुठल्याही शुभ दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. त्यामुळे त्या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता, नकारात्मक ऊर्जा ही घालवणं महत्त्वाचं असतं. म्हणून या दिवशी सगळ्यात पहिले तुम्हाला गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, दान करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त धान्य या दिवशी दान केले जातात. तर तुम्ही काही धान्य तुम्हाला वाटेल ते गहू, बाजरी, काही धान्य वाटत असेल ते तुम्ही दान करू शकतात. या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो. निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून जात असते. आता सगळ्यात पहिलं म्हणजे तर सूर्यदेवांची या दिवशी पूजा कशी करायची? तर सूर्यदेवांची रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. कारण हा त्यांचा जन्मदिवस असतो. सकाळीच तुम्ही अशी पूजा मांडणी करू शकतात. तर बघा पूजा मांडणी फार काही नाही आहे. यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे. सगळ्यात पहिले तर तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ पण एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि सूर्यदेवाची तुम्हाला रांगोळी काढायची आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवली आहे. सूर्यदेवाची रथामध्ये बसलेली साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही रांगोळी काढू शकता. त्याचा एक रेडीमेड छापा पण मिळतो किंवा तुम्ही प्रिंट काढून आणली. तुम्ही गुगलला जरी टाकलं रथसप्तमी पूजा, रथसप्तमी इमेज, तर तुम्हाला सूर्याची एक इमेज मिळेल. ती पण तुम्ही डाउनलोड करून ती प्रिंट लावली तरी पण चालेल. किंवा तुम्ही पेनने वहीवर काढली, जसं आपण सरस्वती मातेची काढतो तर त्याप्रमाणे तुम्ही वहीवर काढली तरीसुद्धा चालेल. फक्त रथामध्ये बसलेले सूर्यदेव याची आपल्याला त्या दिवशी पूजा करायची आहे, हे महत्त्वाचं. दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा जी आहे तुम्हाला सकाळीच मांडून ठेवायची आहे. पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः, ओम आदित्याय नमः, जे सूर्याचे नावं तुम्हाला माहिती असतील ते लावा. किंवा यूट्यूबवर तुम्ही मोबाईलवर साईडला तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र लावून द्या. त्यानंतर तुम्ही सूर्यकवच स्तोत्र लावून द्या, सूर्याष्ट लावून घ्या. यूट्यूबवर सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला. म्हणजे काय, पूजा करताना वातावरण जे आहे अगदी छान, म्हणजे पॉझिटिव्हिटी वातावरणात येते. त्यानंतर तुम्हाला पाठ घ्यायचा आहे. त्यावर तुम्हाला पिवळ्या, ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला टाकायचे आहे. दिवा लावायचा आहे. गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. जसं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पाची स्थापना करतो, त्यानंतर सूर्याचं तुम्ही ड्रॉइंग लावू शकता किंवा प्रिंट लावू शकता किंवा वहीवर काढू शकतात. तसं तुम्हाला पाटावर ठेवायचं आहे. 7 घोडे असलेल्या रथामध्ये सूर्यदेवता बसलेले आहे असं ती प्रतिमा असते. किंवा तांब्याचा सूर्य तुमच्याकडे असेल तर तो पण तुम्ही लावू शकतात. त्यानंतर त्या सूर्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे. तांबडे फूल मिळालं या दिवशी तर तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत. तीळ आणि गुळाचा नैवेद्य इथे ठेवायचा आहे. 7 धान्य एकत्र करून ठेवा किंवा 7 वेगवेगळ्या वाट्यांवरती किंवा सुगडावरती तुम्हाला हे धान्य ठेवले तरी चालतील. यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे आणि आदित्य हृदय स्तोत्र, सूर्य कवच स्तोत्र, सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे. या दिवशी यूट्यूबवर लावा, कारण सगळ्यांचं हे पाठ असतं असं नाही आहे.
अशी अगदी सोपी पूजा मांडणी आहे. पण ही पूजा मांडणी केल्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घडत असतात. आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो, आजारपण जातं, हे त्याचं महत्त्व आहे. आणि सूर्यदेवांच्या कृपेमुळे जीवनामध्ये समृद्धी येते, सुखसंपदा सगळं काही आपल्याला अगदी भरभरून मिळत असतं. आता रथसप्तमी तुम्हाला महत्त्व सांगितलं की काय करायचं, पूजा वगैरे सगळ्या गोष्टी, सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आता कुठल्या चुका करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं असतं. तर रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला बघा मांसाहार करायचं नाहीये. कारण बघा शुभ दिवशी आपण हे काही नियम पाळलेच गेले पाहिजे. त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवा. घरामध्ये वादविवाद, कटकटी, भांडण, शिवीगाळ हे झालं नाही पाहिजे. यानंतर ह्या दिवशी बघा बाकी इतर व्यसनसुद्धा काही करायचं नाहीये. शुभ दिवस असतो, मग या दिवशी जर आपण चुका केल्या, एक साईडला आपण पूजा वगैरे करतोय आणि मग त्यातच अशा चुका करून बसतो तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. या दिवशी बरेच जण तामसिक अन्न वगैरे खात नाहीत, म्हणजे कांदा लसूण वगैरे खात नाहीत. पण हा नियम ठीक आहे, तुम्हाला शक्य नसेल तर पहा, पण तुम्हाला मांसाहार आणि व्यसनांपासून दूरच राहायचं आहे. हे काही छोटे छोटे नियम आहेत, कोणाचा अपमान करू नका. भांडण, तंटा, शिवीगाळ वगैरे घरामध्ये झाले नाही पाहिजे. घरामध्ये कुठल्याही सणाच्या दिवशी हे बेसिक नियम पाळलेच गेले पाहिजे. आणि हेच महत्त्वाचे नियम असतात, कारण एका साईडला सण आहे आणि दुसरे अगदी छान आनंदात साजरे करतायत आणि आपल्या घरामध्ये भांडणे चालू आहेत, हे कुठेतरी अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात पहिले लवकर उठायचं आहे. लवकर उठून सूर्याला अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य शक्यतो तांब्यानेच द्यायचा आहे. इतर कुठल्याही दुसऱ्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या वगैरे भांड्यामध्ये देऊ नका. यानंतर दुसरी गोष्ट, सूर्यदेवाची आपल्याला व्रतकथा तुम्हाला ऐकायची आहे. रथसप्तमीची व्रतकथा तुम्हाला गुगलला सगळीकडे मिळून जाईल. अगदी छोटी आहे. यानंतर सूर्यासाठी तुम्हाला दिवा लावायचा आहे. जमल्यास तुम्ही तुमच्या गच्चीवर किंवा बाहेर खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, चालेल. पण सूर्यदेवांना समर्पित असा एक तुम्हाला दिवा जरूर लावायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. दानाला खूप महत्त्व आहे. दान नक्की करा. कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही दान केलं ना तर तुमच्या पितरांचा पण आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि त्या दिवसाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळत असतं. हे त्यामागचं कारण आहे. म्हणून मी नेहमी सांगत असते, दान यथाशक्ती करा. असं नाही आहे की तुम्ही 500-1000 वगैरे द्या. तुम्ही कोणतंही एखाद्याला पाणी जरी पाजलं ते सुद्धा एक प्रकारचं दानच झालं. आणि पाणी देणं हे सगळ्यात म्हणजे मोठं काम म्हटलं झालं. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. त्यामुळे एखाद्याला तुम्ही ग्लासभर पाणी जरी दिलं, तीसुद्धा एक मोठं दानच असतं. काहीही दान करा, तुमच्या मर्जीवर आहे. फक्त दान हे मनापासून केलं गेलं पाहिजे. आणि या दिवशी जसं की आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराचा मुख्य दरवाजा तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण लावा, छान अशी रांगोळी काढा, छोटीशी रांगोळी काढा, त्याच्यावर हळदी कुंकू टाका. पण छोटीशी का होईना रांगोळी तुम्हाला सणाच्या दिवशी घराबाहेर काढायचीच असते. त्या दिवशी आपलं घर कसं प्रसन्न आणि मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो. तिथूनच सकारात्मक नकारात्मक ऊर्जा घरामध्ये ये जा करत असते. आणि या शुभ दिवशी त्या दिवसाचं फळ मिळवण्यासाठी आपण आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी करा. पाहायला गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाहीत. पूजा मांडणीसुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. तर या दिवशी उपवास करत असाल, उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा आहे, तर सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करा. सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध उतू जाऊ द्या. काही गोष्टी ज्या आहेत, काही आपल्याला चुका आहेत त्या टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.